कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवामध्ये आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान तसेच शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसायासाठी लागणारा वित्त पुरवठा याची माहिती एकाच छताखाली मिळत असल्याने हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरले आहे। कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवामध्ये शेतकरी तसेच नागरिकांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत आहे। तसेच शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे देखील स्टॉल या प्रदर्शनामध्ये असून यामधून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करून आपले उत्पन्न कसे वाढवायचे याची देखील माहिती मिळत आहे। त्याचबरोबर या शेतीपूरक व्यवसायासाठी लागणारा वित्त पुरवठा कसा उपलब्ध करायचा याची माहिती देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा स्टॉल देखील या प्रदर्शनामध्ये असून या स्टॉलच्या माध्यमातून कर्जाविषयीची माहिती मिळत आहे। महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येत असून त्याचा तरुणांनी तसेच शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं आहे। राज्यामध्ये मराठा समाज उद्योजक झाला पाहिजे ही संकल्पना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडली आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पारंपरिक योजना त्यांनी बदलली। व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज घ्या, आपण घेतलेलं कर्जाचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा योजना त्यांनी महाराष्ट्रामध्ये 2018 मध्ये आणली। आज महाराष्ट्रामध्ये 75,000 मराठा उद्योजक तयार झालेले आहेत। साधारण 3,500 ते 4,000 लोकांनी पूर्णपणे कर्ज घेतलं, वेळेवर कर्ज फेडलं, म्हणजे हे पूर्ण लाभार्थी झाले। राज्य सरकारच्या ताकदीमुळेच आज राज्याच्या राष्ट्रीयकृत सहकारी बँकांनी 5,500 कोटीचं कर्ज वाटप केले आणि 600 कोटीचं व्याज परतावा आजपर्यंत आम्ही महामंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना दिलेलं आहे। ट्रॅक्टर योजना, भविष्यामध्ये शिक्षणासाठी घेतलेलं कर्जाचं व्याजही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत घेता येईल। मी मराठा समाजाला एकच आवाहन करतो की आपण पुढाकार घ्याव्यात, या योजनेचा लाभ घ्यावा आणि रोजगाराच्या बरोबर इतरांना रोजगार देणारे उद्योगपती आपण तयार व्हावेत, एवढीच माझी आपल्याला कळकळीची विनंती। कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी लागणारे कर्ज या सर्व प्रकारची माहिती एकाच छताखाली मिळत असल्याने हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरत असल्याची प्रतिक्रिया देखील नागरिकांनी दिल्या। नमस्कार। सहकार मंत्री स्वर्गीय जयवंतरावजी भोसले अप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृष्णा परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती, सेंद्रिय शेती त्याबरोबर कृषीपूरक व्यवसाय कसे करावे याबद्दलचं मार्गदर्शन करणारे सर्व स्टॉल उपलब्ध आहेत। पण त्यासोबत कृषीवर्षी आधारित असणाऱ्या व्यवसायाला लागणारा आर्थिक पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा स्टॉल हा सुद्धा एक प्रकारे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतोय। कारण आज जरी कुठलाही उद्योग उभा करायचा असेल आणि विशेषतः जर जो उद्योग शेतीशी संबंधित असेल तर त्यासाठी आर्थिक पुरवठा करताना इतर संस्थांपेक्षा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मोलाची भूमिका पार पाडतं। हे कृषी प्रदर्शन आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि त्यासोबतच शेतीपूरक व्यवसायांना लागणारा वित्त पुरवठा या सर्व बाबींचा जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं, खूपच फायदेशीर असं हे कृषी प्रदर्शन ठरलंय असं मी म्हणेन। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।